काही नाही, मिठी दिली. हे कधी होईल तुझं पाहता. मग आम्ही विचारलं देवा एवढं सोपं आहे? अगदी. नामसंकीर्तन साधन पय, पण नामसंकीर्तन हेच अवघड आहे, पुढचं सोपं आहे. हेच अवघड आहे, पुढचं सगळं सोपं आहे. जीवे वेगू हेच अवघड आहे. आसुनी संसारी चालतंय, पण पुढचं ऐकत जा. ना तरी दरवी जैसी रिगोणी नाना रसी परित रस स्वादासी नेनी जेवी. ती पळी आमटीत जाती, आमटीतून महागड्यावर तिला विचारायचं का ग पळी माय आमटीत जाऊन आली, मग आमटी तिकड झाली काय नाही झाली पळी माय सांगती का? आता एवढी डवळू डवळू येते की, पण सांगत आता असा संसार करा. ज्याला असा जमला जो तिथे राहून आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखली या भाग गेला. ज्याचं चित्त त्याच्या मालकाच्या चरणाशी आहे, जो अखंडितपणे संसारात आहे, पण त्याला चित्त विश्वाच्या मालकाच्या दूर करता आलं नाही, तो आणि परमात्मा याच्यात तीळ मात्र फरक. मग तुकोबा आणि विठ्ठल देवते संत निमित्त त्या. एवढं जर आम्हाला तुळशीची मागणी नामचिंतन देत असेल तर काय हरकत आहे. होईन भिकारी पण पंढरीचा वारकरी. म्हणून तुळशीची माळ घातल्यावर मरत नाही असं नाही, पण ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती कधी आपातकालीन मरणाने मरत नाही, तो सामर्थ्याने जगाच्या मालकाच्याच मर्जीने जातो, कारण तो देवच आहे ना मोक्षाच्या. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला पाहुले चालती म्हणा बरं. बसलेले म्हणा जरा. हा तुम्हाला बी झळ लागू द्या जरा. हा लागू द्या थोडी, आहे की नाही. पाहुले चालती राहिलेले दोन चार. येत असेल म्हणायला तर लाजू नका, आणि तेवढंही येत नसेल तर जरा लाजा. हा ना, मंगलाचरण पण म्हणत नाहीये मी, काकडा नाही ना, भजन जे पाठांतरात नाही भावगीतील ना प्रेमाने. पाहुले चालती दुखी संसाराची, दुखी संसाराची पाहुले चालती. थोडा विको वाढवा तुमचा, थोडा थोडा प्रबल थोडा आहे की थोडा गेंद बेस कमी करा प्रेमाने. पाहुली चालती जरा सप्ता असल्यासारखं वाटतं पहिला दिवस नाही का. पाहुली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हा वाजवितो बासरी. राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. अगं गोकुळ माझं गाव, अगं गोकुळ माझं गाव. राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. खुर्चीवर बसलेले वाजवा, खुर्ची लय दिवस राहत नाही, आणि त्या खुर्चीचा जरा प्रॉब्लेमच आहे प्रेमाने. थांबला हरी तो पहा विठेवरी. विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. आता नाही मोखाने नाम प्रेमाने भजन. विठ्ठल 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 विठ्ठल. माया बापा
एवढंच आहे रे मिठी दिली पंढरीला. काय अखंडितपणे आयुष्य. एवढं जर सुख या नामचिंतनात मिळत असेल तर देवा काही हरकत नाहीये बरं का सगळं सोडायला. मग कितीपर्यंत सोडू शकता? काही नाही, तुझ्या नामचिंतनात एवढा आनंद आहे ना, देह सोडला तरी काळजी वाटणार, दुःख वाटणार, खंत वाटणार. कारण माझा देह तुझा झाला मग माझं स्वरूप अगदी नव्हे सारिता निराळे लवण मिळवी माझे आज चित्त तुझे बाळा विठे बळी बळणारी मला फक्त तुझं नामचिंतन घेता यावं, तुझी आवड लागावी, तुझं स्वरूप गोड लागावं. मग का माझ्यासारखा मीच देवा, काय अंतर राहिलं तुझ्यात आणि माझ्यात हे कळावं म्हणून मुखात अखंडपणे भगवंताचं नामचिंतन. विठोबा रखुमाई भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री नागनाथ भगवान की जय. हा सुंदर नामचिंतनाचा अट्ट्यास आहे. आमच्या पिढीला कळावं. शेवटी कसं असतं ना दादा, देवघर आहेत तुमच्या घरात? देवघर पूजा करता का? हा, एसटी थांबेपर्यंत उतरत जाऊ नका. शाण्याला कळलं, उडी मारल्यावर लागतं हो चालत्या गाडीत. थोडी थांबू देत जा ना गाडी. आलंय बस स्टँड जवळ आलंय. पण तुमचं कसं आहे, तुम्ही चालत्या गाडीत पळता. अरे कुठं पोहोचणार आहे, तिथंच थांबणार आहेस तू. चलत्या गाडीत पळण्यात माझ्या थांबा थोडंच, आहे की नाही? सांगा, देवघर आहे, पूजा करता? माय मावल्या पूजा करता का ग? देवाला फुलं वाहता? ताजी वाहता का शिळी वाहता ग? ताजी. चुकून शिळा आला तर काय करता ग माय? फेकून देता. देवाला शिळं फुलं सुद्धा वाहत नाही. विचार करा, काकड्याला सगळे म्हातारे बसवता. अभंग कळत नाही, अरे कळू दे, सगळं तर कळू दे. उठवायचं आहे रे देव. मी कोणाची चेष्टा किंवा मस्करी करत नाहीये, पण मोठ्यांचं काम आहे नातवाच्या हाताला धरून काकड्यात बसवलं पाहिजे. बारक्यांना मोठ्याचा आदर करता आला पाहिजे आणि मोठ्यांना बारक्यांना सांभाळून घेता आलं पाहिजे. आणि तरुण पिढी विनंती आहे माझी, विश्वासानं सांगते बहीण तुम्हाला, नाही ज्ञानेश्वरी कळली तरी वाचा, बोट फिरवा ज्ञानेश्वरीवरनं. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. फक्त ज्ञानोबांना तुम्ही कळू द्यायला लेकरू माझं. कष्ट करायला घाबरू नका रे. काय संकट वाटायला यायची उद्या, काय दुःख पदरात पडायचं पडू द्या, काय लोकांना नावं ठेवायचं ठेवू द्या, काय जगाला पाय खेचायचे कसू द्या. विश्वास त्याच्यावरचा डगमगू देऊ नका. जी लोक अपमान करतात ना, तीच लोक एक दिवस सन्मान केल्याशिवाय राहणार नाहीत. हे सामर्थ्याने सांगताय. विश्वास, फक्त अभ्यास करायला, कष्ट करायला, मागे पुढे बघू. पटकन काही मिळत नाहीये. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीने जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता, माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, गुलामी करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभा करणार आहे? स्वतःवर विश्वास आहे, आई भवानीवर विश्वास आहे, संस्कार प्रबळ आहेत, कष्ट करायची दानत आहे, मुठभर मावळे हातात घेतलेत आणि अखंड हिंदुस्थान, औरंगजेबाच्या संपत्तीचा 1/3 भाग एवढा सत्ताधीश असणारा, त्याच्या नाकावर टिचून त्याच्याच हातातले 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास हिंदवी स्वराज्याचा, त्याचे वारसदार आहे. काय सामर्थ्य
सामर्थ्य पाहिजे आमच्यात. आम्ही कुठल्याही क्षेत्रात पडावं, जिंकूनच दाखवावं. मग तो व्यापार असो, राजकारण असो, अध्यात्म असो, परमार्थ असो, नाही तर संसार असो. तुकोबारायांसारखा संसार कोणाला जमला नाही, तुकोबारायांसारखा व्यापार कोणाला जमला नाही, आणि तुकोबारायांसारखा परमार्थही कोणाला जमला नाही. आपण त्याचेच वारसदार आहेत. डगमगायचं नाही रे. लोकांच्या नजरेत पडला तरी चालेल, स्वतःच्या नजरेत पडू नका फक्त. हे बोंबलतातच. तुम्ही किती चांगलं गेलं ना, एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी 2-4 खोट बोलणारच. पैशाचा उता आलाय, त्याला काय असतंय, करते ती नावासाठी. अरे मरू दे, नावासाठी तरी करू दे, कशासाठी पण करू दे, पण करू तर दे. आणि खरं सांगू काय, तुम्ही जगाच्या मालकाचं नामचिंतन घेतलं ना, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. विश्वाचा मालक तुमचं वाढवतोय, तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही. हे विश्वासाने नाही, अनुभवाने सांगते. लोक किती आपल्या पाठीशी, किती समोर, काही घेणं देणं नाहीये. आपण योग्य आहेत ना, सत्य आहेत ना, आपण करतोय ना कष्ट, जगाच्या मालकाला कळतंय, आणि तो त्याचं फळ दिल्याशिवाय राहत. विश्वास ठेवा. पण विनंती माझ्या आजच्या पिढीला, तरुण मंडळी कीर्तनाला उपस्थित आहे, शिवराय शंभू